नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कुक्कुटपालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना अखेर किती प्रमाणात द्यायला पाहिजे या ठिकाणी प्री स्टार्टर। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना अखेर किती दिवस द्यायला पाहिजे या ठिकाणी प्री स्टार्टर। आता हा सवाल तुमच्या मनातलाय, हा सवाल माझ्या पण मनातलाय आणि आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना अखेर आपल्याला किती दिवस द्यावं लागते या ठिकाणी प्री स्टार्टर। मग प्री स्टार्टर काय असते, याच्यातून गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना काय मिळतंय आणि प्री स्टार्टरमुळे गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना काय फायदा होतो आणि लहान पिल्लं जी आहेत त्यांना प्री स्टार्टर हे किती प्रमाणात द्यावं आणि किती दिवस द्यावं या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मिळवूया। याच्यामुळे व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, सोशल मीडियाच्या या साधनांचा जरूर इथं वापर करा। आणि राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना तर बघा मी आपलं मानले, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार। आणि एक सांगतो, आपण सर्वजण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी एकच काम करा, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना प्री स्टार्टर हे किती दिवस द्यायला हवं, हा जो तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे याचं आज उत्तर तुम्हाला मिळणार आहे। पण हे उत्तर तुमच्या समोर सादर करेल तत्पूर्वी आपणास विनंती की व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा, ज्यामुळे आपला होईल फायदा। आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, एवढीच आपणास विनंती। मी व्हिडिओची सुरुवात करून आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी सादर करतो। तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की गावरान कुक्कुटपालनात आजवर सांगणारं कोणी नव्हतं, शिकवणारं कोणी नव्हतं, समजावणारं कोणी नव्हतं, म्हणून आम्ही रायझिंग स्टार परभणी अंतर्गत एक ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केला, ज्याच्यामध्ये आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करतो। ज्याच्यामध्ये गावरान कोंबडीचा व पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी करण्यासाठी आपल्याला मदत केली जाते। ज्याच्यामध्ये गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांचं जंगली पशुपक्षी प्राणी उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, गारपीट, अवकाळी पाऊस यांच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून आदर्श शेड कमी भांडवलात व कमी जागेत कसा निर्माण करावा याबद्दल मार्गदर्शन। त्याचबरोबर आपल्याकडे असणारी गावरान कोंबडी आणि पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊच नये म्हणून या गावरान कोंबडीला आणि पिल्लांना कशा पद्धतीने लसीकरण करायला पाहिजे व कधी करायला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन। व लसीकरण करून सुद्धा आपली गावरान कोंबडी जर आजारी पडत असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या कोंबडीचा आजार ओळखून तात्काळ कोणता उपाय व इलाज करायचा याबद्दल माहिती। हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन, तयार होणाऱ्या पिल्लांचे ब्रूडिंग, फीडिंग व वॅक्सिनेशन कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन। आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी, गावरान कोंबडा, गावरान अंडी, गावरान पिल्ले यांची विक्री कधी, कुठे आणि कशी करायची याबद्दल अचूक मार्गदर्शन। यामुळे
उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा होतो 100% पूर्ण. काय मग आपल्याला रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे? जर व्हायचं असेल तर आजच संपर्क साधा. लखन सरांशी. नंबर आहे 84 21 82 62 62. लखन सरांना कॉल केल्यानंतर त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील. एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर 82 65 088 460 8265088460 पाठवतील. या क्रमांकावरती आपल्याला 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. एवढं केल्यानंतर अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या या ठिकाणी रजिस्ट्रेशन होईल, ज्यामुळे आपला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होईल 100% या ठिकाणी पूर्ण. तर बघा मित्रांनो, जर खरंच करायचं असेल गावरान कुक्कुटपालन कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा, तर आज रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी एकदा कॉल करा. लखन सरांना नंबर आहे 84 21 82 62 62. तर मित्रांनो, आता आपल्या प्रश्नाचं घेऊयात उत्तर की गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना प्री स्टार्टर किती प्रमाणात द्यावे. पहिल्यांदा तुम्हाला हे समजावून सांगतो की प्री स्टार्टर म्हणजे काय. प्री स्टार्टर म्हणजे अशा पद्धतीचा एक कंटेंट की ज्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण सर्वात जास्त असते, त्या खालोखाल फॅटचं प्रमाण असते. याच्यामुळे आपल्या गावरान कोंबडीची जी लहान पिल्लं असतात त्यांच्या स्नायूची वाढ होते, डायजेस्टिव्ह सिस्टीमला चांगल्या पद्धतीचं पोषण मिळते. याच्यामुळं एक ग्रोथ आपल्याला जी इनिशियल स्टेजला पाहिजे असते ती 100% मिळते व पिल्लं तंदुरुस्त राहतात. अशा परिस्थितीमध्ये गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना योग्य प्रमाणात आपण प्री स्टार्टरचा जर वापर केला तर 100% आपल्या पिल्लांची वाढ, आपल्या पिल्लांच्या वाढीसह त्यांची असणारी स्थिती ही सगळी योग्य दिसते. त्याचबरोबर आपल्या पिल्लांचा मृत्यूदर योग्य पोषणामुळे 100% कमी होतो. मग अशा परिस्थितीमध्ये प्री स्टार्टरचा वापर गावरान कुक्कुटपालनामध्ये लहान पिल्लांमध्ये कधीपासून करावा. तर गावरान कुक्कुटपालनात लहान पिल्लं ज्यावेळेस 7 दिवसाची होतात, म्हणजे त्यांचा लासोटाचा डोस कंप्लीट होतो, त्यानंतर आपण हळूहळू प्री स्टार्टरचं प्रमाण वाढवा. मग तुमचा प्रश्न असेल तोपर्यंत काय द्यायचं. तर 1 ते 7 दिवसात सामान्यतः आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे. त्यानंतर काय करायचे आपल्याला या ठिकाणी 7 दिवसानंतर लासोटा कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला 25% प्री स्टार्टर घ्यायचे, 25% तिळ घ्यायचेत आणि 50% मक्याचा भरडा घ्यायचा आहे आणि इथून प्री स्टार्टरचा वापर सुरू करायचा आहे. मग हा प्री स्टार्टरचा वापर वाढवत न्यायचा आहे. 15 दिवसानंतर आपल्याला 50% प्री स्टार्टर आणि 50% मक्याचा भरडा घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला पिल्लं 30 दिवसाची होईपर्यंत वापरायचं आहे. याचा अर्थ लक्षात घ्या की आपल्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना प्री स्टार्टर हे आपण 7व्या अथवा म्हणजे 8व्या दिवशीपासून, म्हणजे पहिला आठवडा कंप्लीट झाल्यापासून तर 30 दिवसापर्यंत प्री स्टार्टरचा वापर करायला पाहिजे. प्री स्टार्टरच्या या वापरामुळे आपल्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांचं योग्य पोषण होते, आपल्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची वाढ योग्य होते आणि प्री स्टार्टरसोबत मक्याचा भरडा मिक्स करून वापरल्यामुळे आपला खाद्य खर्चसुद्धा भरमसाठ वाढत नाही. काही जण म्हणतात की गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना पूर्णतः प्री स्टार्टर वापरलं तर चालतंय का सर. चालायला काही हरकत नाही, परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की बॉयलर कोंबडीच्या पिल्लांचं पोषण वेगळं असते, गावरान कोंबडीच्या पिल्लांचं पोषण वेगळं असते. म्हणून बॉयलर कोंबडीच्या पिल्लांना ज्यावेळेस आपण प्री स्टार्टर देतो तर त्यांना प्री स्टार्टर ठेवावं लागते, कारण त्याच्याशिवाय त्यांच्या असणारी पोषणाची गरज भासत नाही. परंतु गावरान कुक्कुटपालनात या लहान पिल्लांना अतिपोषणाची आवश्यकता नसते. म्हणून आपण 100% प्री स्टार्टरचा वापर 7 ते 30 दिवसात करू नये असं माझं मत आहे. मत हे इतरांचं वेगळं सुद्धा असू शकते आणि डायरेक्टली काही जण काय करतात, 7 दिवस तिळ दिले तर त्याच्यानंतर डायरेक्टली प्री स्टार्टर देतात. असं नका करू. पहिले 7 दिवस तिळ द्या, त्याच्यानंतर 8व्या दिवसापासून जेव्हा तुम्ही प्री स्टार्टरचा वापर करा तर त्या ठिकाणी तीळ प्लस प्री स्टार्टर प्लस मक्याचा भरडा याचं डिवायडेशन मिक्स करा आणि हळूहळू प्री स्टार्टरचा वापर वाढवत चला. 15 दिवसानंतर 50% प्री स्टार्टर 50% मक्याचा भरडा मिळत असेल तर थोड्याफार प्रमाणात सुकट आणि अंड्यांची टर्फल वापरा. याच्यामुळे आपल्या गावरान कोंबड्याच्या पिल्लांची ग्रोथ योग्य होते. प्री स्टार्टरच्या योग्य वापरामुळे गावरान कुक्कुटपालनात गावरान कोंबडीच्या पिल्लांचा मृत्यूदर 100% कमी होतो, कारण त्यांचे पोषण योग्य प्रमाणात होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व होत असताना आपली जी गावरान
कोंबडीची लहान पिल्लं आहेत त्यांना पोषण अति पण होत नाही, कमी पण होत नाही आणि आपला खाद्य खर्च एका मर्यादेच्या बाहेर पण जात नाही, ज्यामुळे गावरान कुक्कुटपालन करण्याचे एक समाधान आपल्याला या ठिकाणी मिळून जाते। या पद्धतीने जर गावरान कुक्कुटपालनात आपण गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना प्री स्टार्टर हे योग्य प्रमाणात व योग्य दिवसांपर्यंत दिले तर आपला होईल 100% फायदा। 31व्या दिवसापासून हळूहळू आपण प्री स्टार्टरला रिप्लेस करून स्टार्टरचा वापर करावा हीच आपणास विनंती, ज्यामुळे आपला फायदा 100% वाढेल। परंतु गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना टोटल स्टार्टर पण देऊ नये, 50% स्टार्टर व 50% इतर फीड द्यावं। हे 45 दिवसापर्यंत द्यावं आणि त्याच्यानंतर स्टार्टर सुद्धा हळूहळू कमी करत जाऊन आपलं जे घरगुती खाद्य त्याच्यावरती भर द्यायला हवा। तर या पद्धतीने आपण कॉम्बिनेशन यूज जर केलं तर आपला खाद्य खर्च एकीकडे कमी राहील, दुसरीकडे आपल्या गावरान कोंबडीच्या पिल्लांची वाढ पोषण हे व्यवस्थित राहील आणि आपल्या गावरान कोंबडीच्या पिल्लांवरती जो एक अटॅक रोगांचा येणार आहे तो सुद्धा कमी ठेवण्यात आपल्याला यश प्राप्त होईल। तर ही संपूर्ण माहिती होती। मला वाटते ही माहिती आपणास आवडली असेल, तर ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। गावरान कुक्कुटपालनात खऱ्या अर्थाने लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे। गावरान कुक्कुटपालनात आजवर योग्य मार्गदर्शन करणारं कुणी नव्हतं, पण इथून पुढे आम्ही योग्य मार्गदर्शन करणार, ज्यामुळे आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून कमवण्याचा मार्ग होणार खुला। रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचा असेल तर आत्ताच तुम्ही लखन सरांना संपर्क साधून रजिस्ट्रेशन करू शकतात। लखन सरांचा क्रमांक आहे 84 21 82 62 62। लखन सरांना कॉल केल्यानंतर त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे। मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील। एवढी माहिती पाठवली की तुम्हाला लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर 82 65 088 460 म्हणजे 8265088460 पाठवतील। याच्यावरती 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा, ज्यामुळे अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत एक अचूक आणि सखोल मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा आपला मनसुबा होईल पूर्ण। त्याचबरोबर आपल्याला मार्केटिंगची चिंता सतावत असेल तर गावरान कुक्कुटपालनात मार्केटिंगची ही चिंता दूर करण्यासाठी आपण 36 जिल्ह्यांचे 36 व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत। आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपणास सामील व्हायचं असेल तर कृपया आपण एकच काम करा, आपण व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर स्वतःचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा। तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल। आजचा हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। कुक्कुटपालनाबद्दल आपल्या मनात काही समस्या असतील तर लिहून कळवत चला, येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन देत राहील। तर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।